नक्कीच मी आता बारामतीतील काटेवाडी मतदान केंद्रावरती आहे आणि या ठिकाणी निवडणूक अधिकारी जे आहेत तेही आलेले आपल्याला पाहायला मिळतात। पूर्ण तयारी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। 233 रूम नंबर आहे आणि या 233 रूम नंबर मध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार दोन्हीही उमेदवार प्रथम मतदान या ठिकाणी करणार आहेत। 7 वाजता हे मतदान होणार आहे आणि यामध्ये असणाऱ्या 231 रूम नंबर मध्ये फक्त श्रीनिवास पवारांचं मतदान होणार आहे। त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रथमच एकाच मतदान केंद्रावरती आणि एकाच खोलीमध्ये मतदान करताना पाहायला मिळतात आणि काका पुतण्याची सर्व लढाई आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मतपत्रिका जी आहे ती लावण्यात आलेली आणि आपण जर पाहिलं तर 1 नंबरला अजित पवारांचं नाव आहे आणि 3 नंबरला युगेंद्र पवारांचं आणि त्याच खाली एक ट्रम्पेटचं चिन्ह असलेल्या उमेदवाराचं आहे। मागच्या वेळेला निवडणुकीला लोकसभेला आपण जर पाहिलं तर ट्रम्पेट आणि तुतारी यामध्ये घोळ झालेला होता आणि हा घोळ पुन्हा होऊ शकतो। यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अभिजित बिचुकले यांचाही 11 नंबर आहे। ही मतपत्रिका या ठिकाणी मांडण्यात आलेली आणि 23 उमेदवार जे आहेत ते या मतदारसंघामध्ये उमेदवारी त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि 4था नंबर जो आहे तो वरीलपैकी नोटासाठी दिलेला आहे। त्यामुळे बारामतीकरांचा कौल हा कुणासाठी असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काका विरुद्ध पुतण्या ही लढाई जरी असली तरी ही भावनिकतेची लढाई नसून ही वैचारिक लढाई असल्याचं वेळोवेळी बोलले जाते। नेमका बारामतीकरांचा कौल हा वैचारिकतेकडे जातो की भावनिकतेकडे जातो? आता सांगितलं की ही भावनिकतेची लढाई सुद्धा आहे असं सुद्धा म्हटलं जाते। तर दुसरीकडे एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे जे भावनिक आवाहन अजितदादांकडून वारंवार केलं जात होतं, माझी चूक झाली आता पुन्हा तसं व्हायला नको। खरं तर अजितदादांनी वारंवार जे आवाहन केलेलं आहे त्याला आता बारामतीकरांचा नेमका कसा प्रतिसाद असू शकतो, काय नेमकं वाटतंय? नक्की आपण जर पाहिलं तर प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी अजित पवारांनी भावनिक आव्हान जे आहे ते बारामतीकरांना केलेलं होतं। तर ही एक विचारांची लढाई आहे म्हणून शरद पवारांनी आणि त्याचबरोबर बारामतीकरांनी युगेंद्र पवार यांच्या पाठीशी राहावं, एक नवीन चेहरा पाहिजे असं आव्हान केलं होतं। त्यामुळे आता बारामतीकरांना कुणाला साथ द्यायची हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेले 35 वर्ष 40 वर्ष अजित पवार बारामतीच्या राजकारणात सक्रिय आहेत। त्यामुळे एक नवीन चेहरा आणि आपण जर पाहिलं तर काल श्रीनिवास पवार बोलले होते की वस्ताद तोच आहे आणि पहिलवान 2 वेगळे जरी असले तरी काही पहिलवानांनी आखाडा सोडलेला आहे। त्यामुळे ज्या एकाच पहिलवानाने आता बारामतीमध्ये काका आणि पुतण्या यांच्यामध्ये कोण बाजी मारतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।